Okay, question number 3, practice set 15.2 class 8 mathematics. Okay, त्यातला क्वेश्चन नंबर 3 हा जरा थोडासा तुम्हाला अवघड वाटतो. ओके, याच्यासाठी तुम्हाला थोडंसं बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. त्यातला पहिला काय, रोम्बस बद्दल माहिती. रोम्बस म्हणजे काय? समभुज चौकोनाबद्दल माहिती. समजा हा समभुज चौकोन आहे, मग या समभुज चौकोनात कर्ण दिसतात. कर्ण म्हणजे डायगोनल्स दिसतात. ही डायगोनल्स एकमेकाला लंब दुभाजक असतात. कसे असतात? लंब दुभाजक. आता शब्द काय? लंब दुभाजक. मराठीत झालं. इंग्लिश मध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? ती जी कर्ण आहेत, ती जी डायगोनल्स आहेत, ही इथं डायगोनल्स कोणता आहे? बीडी आणि एसी एकमेकाला समान दोन भाग करतात. यात हाताचे दोन समान भाग झाले, याचे सुद्धा दोन समान भाग झाले. कशामुळे झाले हे समान भाग? या हातामुळे. आणि ह्याचे सुद्धा दोन समान भाग झाले. कशामुळे? या हातामुळे. म्हणजे हाताच्या मधोमध ठेवल्यानंतर समान भाग होतो. तसाच हा बीडी एसीचा दोन भाग करतो आणि एसी बीडीचा दोन भाग करतो. तसाच परपेंडिक्युलर म्हणजे लंब असतो. हा जो इथं होतो ना राईट अँगल, इथे काय होतो? राईट. हा पण राईट, हा पण राईट, हा पण राईट. काटकोन होतो. काय होतो? काटकोन. मग याच्यावरून आपल्याला गोष्टी कळतात काही, की एई जेवढा आहे तेवढाच एसी, बरोबर ना? एई जेवढा आहे तेवढाच एसी म्हणण्यापेक्षा सीई म्हणू आपण. एई सीई. ओके. अजून एक बीई डीई, बीई डीई. ओके, हे कळलं. अजून एक राहिलं काय? हा, अँगल किती? 90. मग आपण कोणता तरी एक घेणार आहोत. हा घेऊ आपण. ठीक आहे, एई डी. मग आपण हेही लिहून ठेवू की अँगल ए ई डी. सगळेच लिहा, जाऊ दे. ए ई डी, ए ई बी, अँगल ए ई बी, परत अँगल बीई सी, कोन बीई सी, अजून सीई डी, अँगल सीई डी. सगळे किती असणार? 90 डिग्री, 90 अंशाचं. डेस्कचा आवाज करू नका. ओके, याच्यात 90 डिग्री मिळाले. याचा पुढचा स्टेप काय आहे? त्याने काय काय दिलेत? काय दिलेत? पेरिमीटर म्हणजेच परिमिती दिलेत. काय दिलेत? परिमिती दिलेत. परिमिती हे आपल्याला माहित परत पाहिजे. परत त्याच काय आहे? एक्स्ट्रा माहिती, इन्फॉर्मेशन. काय? समभुज चौकोनाचे परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. इंग्लिश मध्ये पेरिमीटर ऑफ रॉम्बस है ना, इज इक्वल टू 4 इंटू साइड. यस म्हणजे साइड. हे सूत्र माहित पाहिजे. मग ह्या सूत्रानुसार आपल्याला काय मिळतं? साइड 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 साइड. मग रॉम्बसची सर्व साइड कशा असतात? इक्वल असतात. एकाचं निघलं बाकी सगळे निघाले म्हणायचा. म्हणजे आता आपल्याला हे उपयोगाचं आहे. मग आपण काढूया है ना. मग काढूया. इज इक्वल टू 4 ला 4, साइडला साइड, मी एस लिहितो बरं का. एस म्हणजे बाजू, लक्षात ठेवा. मग आता ही माहिती दिलेत तुम्हाला. किती दिलेत? 100. किती दिलेत? 100. मग 100 लिहा. मग इज इक्वल टू एस ला इथंच ठेवा. 4 मल्टिप्लिकेशन इकडे आल्यानंतर डिवाइड होतो. 100 डिवाइड बाय 4 किती येतो? 25 येतो सेंटीमीटर. म्हणजे सगळ्या साइडची मापे किती? 25. इथं सुद्धा 25 25 25 25. ओके. अजून एक दिलेत त्यांनी, लेंथ ऑफ वन डायगोनल इज 48. एकाचं किती दिलेत? 48. मग आपण कुठलं तरी एक समजूया ना. बीडी काय समजू? 48 समजू. मग समजूया इथं काय? बीडी इज इक्वल टू 48. मग जर बीडी 48 असेल, मग असं म्हटलं की बीडीचे दोन समान भाग झाले. ओके, बीडीचे दोन समान भाग करा. बीडीचे दोन समान भाग बी आणि
डीई. मग इथं आपण दिलंय ना बी आणि डी. हे बी आणि डी हे काय असतं 1/2 बीडी असतो. बीडीचा हाफ असतो. मग आपल्याला हे मिळाले. आता बीडी किती आहे 48 आहे. मग हे बी आणि डी किती असणार निम्मे करा त्याचा. 48 चा हाफ किती 24 सेंटीमीटर. म्हणजे बी कुठे आहे इथे आहे ना. कुठलं तरी एक घ्या. आपण हा ट्रायंगल घेणार होतो ना. मग हीच माहिती पाहिजे. डी किती आहे 24. हे किती आहे 24. मग आपल्याला समजा हा ए निघाली काढलं आपण तर सी ऑटोमॅटिक निघतो कारण दोन्ही कसे आहेत समान आहेत. हे दोन्ही कसे समान. हे निघालं तर एसी ऑटोमॅटिक निघतो. त्यानंतर तुम्हाला रोम्बसचा एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा. मग आता आपल्याला काय काढायचं सध्या एई. काय काढायचं आहे एई. मग हा एक लक्षात ठेवायचा आपल्याला बरोबर. S25 ना म्हणजेच काय एडी इज इक्वल टू किती 25. हा एक लक्षात ठेवायचा आहे. दोन गोष्टी लागतात तुम्हाला बरोबर. मग आपण जरा थोडस हे लहान करूया. ओके. आता आपल्याला माहिती मिळालेल्या आहेत. ओके काय माहिती मिळाली ही मिळाली एडी मिळाली डी मिळाली. काय काढायचं आहे ए. म्हणजे हा ट्रायंगल कुठला आहे राईट अँगल आहे. मग इन ट्रायंगल ए कुठला ट्रायंगल ए डी ई. मराठीत इथं मध्य लिहिलं तरी चालतं. ओके मध्ये कुठला कोण राईट अँगल आहे अँगल AED. AED काय आहे राईट अँगल आहे. राईट अँगल दिसली पायथागोरस कधी यूज करायचा. राईट अँगल दिसली दोन साइड दिले तिसरी विचारली तर पायथागोरस वापरायचा. मग यूज पायथागोरस थेरम. मराठीत पायथागोरसच्या प्रमेयावरून म्हणलं तरी चालतं. मग आता हुडकायचं कसं. राईट अँगल कुठे आहे राईट अँगल इथे आहे ना. या राईट अँगलच्या समोरील काय असतो हायपोटेनस. मग तेच घ्यायचं पहिला काय घ्या एडी स्क्वेअर. राहिलेले कुठले एई स्क्वेअर प्लस राहिला डी स्क्वेअर. आपल्याला काय काढायचं आहे एई काढायचं आहे. मग एईला इथंच ठेवा. ओके एडी स्क्वेअरला एडी स्क्वेअर. हा डी प्लस आहे इकडे आल्यानंतर डी स्क्वेअर मायनस होणार. म्हणून आपल्याला मिळाली एई स्क्वेअर बरोबर एडी स्क्वेअर वजा डीई स्क्वेअर. मग एडी किती आहे बघा एडी किती आहे 25 चा स्क्वेअर मायनस डी किती आहे 24 चा स्क्वेअर. मग 25 चा 625 576. आन्सर इज 49. किती येतो 49. थोडस वर घेतो हे ठीक आहे. मग आता आपल्याला मिळाली काय बघा एई स्क्वेअर मिळाली है ना. मग एई स्क्वेअर बरोबर किती आली 49. म्हणजेच एई निघाली है ना. स्क्वेअर रूट काढायचा. काय काढायचा स्क्वेअर रूट काढा. आपण इथं काय काढलं एई काढायचंय बरोबर. आपण इथं आलोय एई स्क्वेअर इज इक्वल टू 49. मग स्क्वेअर रूट काढा. स्क्वेअर रूट काढल्यानंतर स्क्वेअर जाते एई इज इक्वल टू किती 7. मग आपल्याला मिळाली हा 7 है ना. एई 7 असेल तर सी सुद्धा 7. सी इज इक्वल टू 7. मग सी 7 असेल तर एसी किती 14. मग एसी इज इक्वल टू एई चा दुप्पट करा. ओके ए किती आहे 7 इंटू 2 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. मग एसी किती आली 14 सेंटीमीटर. दुसऱ्याचा डायगोनल सुद्धा मिळाला. ओके आपला मेन उद्देश हाच होता डायगोनल काढायचा. मग एक डायगोनल दिलेत एक डायगोनल काढायचा होता. मग एक डायगोनल कुठला होता बीडी दिला होता किती 48. दुसरा एसी काढला आता किती काढलं 14 काढलं. मग आता
कशाचा एरिया एरिया ऑफ कुठला चौकोन लिहायचा ए बी सी डी इज इक्वल टू हाफ इंटू या दोघांचा बी डी इंटू ए सी मग हा आपला हाफ बी डी किती आहे 48 ए सी किती आहे 14 मग 14 चा हाफ करता येतं आपल्याला म्हणून 48 ला 48 इंटू 7 7 8 जा 56 5 कॅरी होतो 7 4 जा 7 चौक 28 ना 28 प्लस 5 33 व्हेरी गुड 33 सेंटीमीटर स्क्वेअर मग आपल्याला मिळाली एरिया ऑफ ए बी सी डी इज इक्वल टू 336 सेंटीमीटर ओके गॉट इट चलो नाही